आजचा दिवस खास आहे कारण आज आहे चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुला समजलं की तुला नॅशनल अवॉर्ड मिळतोय तर तुझी रिॲक्शन कशी होती? आम्ही तिघं नाचलो होतो. हाय हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खास आहे कारण आज आहे चिल्ड्रन्स डे आणि हा दिवस आणखीन खास करण्यासाठी आज माझ्यासोबत गप्पा मारायला आलेली आहे छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणायला तिला हरकत नाही, कारण तिला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. अशी छोटीशी गोंडस अशी त्रिशा ठोसर आज आपल्यासोबत आहे. त्रिशा, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू आणि हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे टू यू ऑल्सो. थँक्यू, तू मला चिल्ड्रन्स डेमध्ये असं इन्व्हॉल्व करून घेतलंस. पण आता तुला माहिती आहे तुझा नुकताच बर्थडे देखील झाला आहे आणि तुला छान पुरस्कार मिळाला आहे आणि आज चिल्ड्रन्स डे आहे. सो त्यासाठी छानसं छोटंसं सेलिब्रेशन आमच्या लोकशाहीकडून तुझं होणार आहे. कारण आपण एक छान छोटासा केक कापूया आणि सेलिब्रेशन करूया. कापायचा तुला केक आवडतो? हो. येस दे. चला केक कापूया. हॅपी चिल्ड्रन्स डे. हॅपी चिल्ड्रन्स डे. यम्मी आहे. सो आता छान केक कापून आम्ही चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन तर केलेलंच आहे आणि त्रिशाने देखील खूप मजा केली आहे कारण की तिला चॉकलेट केक खूप आवडतो असं तिने सांगितलं आहे. सो आता त्रिशा, एन्जॉय केलंस, केक खाल्लास, मस्त वाटलं? हो. आणि मला आत्ताच कळलं की तू शाळेतून आलेली आहेस, म्हणजे शाळा केलीस आणि मग त्यानंतर इंटरव्ह्यू देण्यासाठी आलीस. म्हणजे तुझी ही गोष्ट खूप छान आहे. म्हणजे शाळा देखील करायची आहे आणि इंटरव्ह्यू देखील द्यायचा, म्हणजे सगळीकडे शूटिंग दरम्यान देखील जायचं आहे. म्हणजे तू थकत नाहीस का? तुला इतकं बिझी शेड्यूल झालं आहे तुझं, तुला थकायला होत नाही? नाही नाही, मी थकतच नाही. का बरं? शाळेमध्ये इंटरव्ह्यू कधीच थकत नाही मी. कधीच घरी पण मग तुला शाळेत जायला आवडतं? नाही. का? खूप अभ्यास देतात. खूप अभ्यास येतात. मग शाळा म्हटल्यावर अभ्यास देणारच ना. येस. मग तुला शाळेत पण नर्सरीमध्ये थोडा अभ्यास, मग ज्युनियर मध्ये थोडस वाढणार, कोणत्या स्टँडर्डला मग सिनियर मध्ये वाढणार इतका अभ्यास जाणार. मग आता कोणत्या स्टँडर्डला आहेस? फर्स्ट स्टँडर्डला आहे. मग आता अभ्यास तुझा वाढला असणार ना. मग तुला कोणता सब्जेक्ट जास्त आवडतो स्कूलमध्ये? मराठी, मॅथ्स. आणि कोणता आवडत नाही? इंग्लिश. का? EVS नाही आवडत तुला? EVS का बरं? खूप थेरी असते त्याच्यामध्ये. बरं, तुला लेसन्स असतात तितके पान भरून मला. हो. तुला रायटिंग करायला आवडतं? रायटिंग हा, म्हणजे लिहायला आवडतं? अभ्यास नाही. नाही आवडत. मग तुला आवडतं काय स्कूलमध्ये? खेळायला. स्कूलमध्ये खेळायला जाते? नाही. मग खेळायला जाते, सगळं करायला जाते, पण अभ्यास सोडून. बरं, अभ्यास सोडून तू सगळं करायला जाते. मग तुला स्कूलमध्ये तुझी फेवरेट टीचर कोण आहे? तुला कुठली टीचर जास्त आवडते? सगळेच टीचर. तरी पण त्यातल्या त्यात कोण आवडतं जास्त तुला? जास्त मला ओल्गा टीचर. कोणती? ओल्गा टीचर. काय शिकवतात त्या? ते माझ्या क्लासमध्ये नाही. मग पुष्पा टीचर. पुष्पा टीचर ते तुला खूप आवडतात? हो. काय शिकवतात? पुष्पा टीचर पण आवडतात आणि ओल्गा टीचर. ओके. बरं, मला सांग, तुझी स्कूलमध्ये कोणी अशी बेस्ट फ्रेंड आहेस? तिला तू ऐक ना, त्यात म्हणजे तुझा समज आता शूटिंग चालू आहे कुठेतरी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तुला तिला घेऊन जायला आवडेल अशी कोणती तुझी फ्रेंड आहे स्कूलमध्ये? तिला सगळे. तरी त्यातल्या त्यात कोण? नाव सांग. आरोही, समीक्षा, काव्या, माही, जिजेल, इतकंच. अजून पण खूप फ्रेंड आहेत माझे. मी सगळ्यांना घेणार आहे. सगळ्यांना घेणार? अरे वा. बरं, मला सांग, तुला स्कूलमध्ये तू अभ्यास कर, म्हणजे तुला अभ्यास आवडत नाही असं तू म्हणतेस, पण तुला अभ्यास तर करावाच लागेल. पण ॲक्टिंगच्या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडेल? अजून काय आवडतं अजून तुला? ॲक्टिव्हिटी करायला आणि खेळायला आवडतं. काय खेळतेस तू? काय कोणतं? आणि क्राफ्ट करायला. कारण की 14ला आमचं क्राफ्ट आहे आणि चिल्ड्रन्स डे पण आहे. काय बोलते? वा. म्हणजे आज क्राफ्ट ॲक्टिव्हिटी आहे. एक टेस्ट आहे, जे पण छान करेल त्याला सर्टिफिकेट किंवा स्कूलचं अवॉर्ड, मेडल जे पण मिळेल ते. वा. बरं, मला सांग, तू स्कूलमध्ये जेव्हा जातेस ना आणि समज स्कूलमध्ये जातेस त्याच्या आधी तुला शूटिंग असेल, मग तू कसं मॅनेज करतेस स्कूल, शूटिंग, ह्या सगळ्या गोष्टी? आणि एक्झाम्स कसे देतेस? मी शूटिंगला जाते.
स्कूलमध्ये जाते, जेव्हा शूट असेल तेव्हा शूटिंगला जाते. आणि जर कुठलाही आज अभ्यास नाही म्हणजे असंच सांगते, आज मी शूटिंगला आहे आणि आम्हाला आज अभ्यास दिला, बरोबर, तर मी तो कंप्लीट नाही केला, टीचर मारते. म्हणून मी शूटिंगच्या आधी पण कोणाचे सीन चालू असतात ना, मग व्हॅनिटीमध्येच असतं ना, तर तोपर्यंत अभ्यास करून घेते. म्हणजे तू सेटवर अभ्यास घेऊन जातेस करायला? वा, किती छान. बरं, आता तू स्टार आहेस, तुला माहिती आहे तू फेमस आहेस, तू स्टार आहेस, मग याचा कधी फायदा घेतला स्कूलमध्ये? कधी तुला अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळाली आहे का स्कूलमध्ये? नाही कधी असा फायदा पण नाही घेतलास की बाबा मी स्टार आहे, माझ्याशी नीट बोलायचं, माझ्यावर मस्ती करायची नाही, असं कधी बोललीस स्कूलमध्ये? नाही. वा, किती छान. असंच राहायचं. पण तू स्कूलचे फ्रेंड्स आहेत ना तुला, खूप सारे आहेत ना, त्यांच्यावर कुठे कुठे फिरतेस? म्हणजे स्कूलमध्ये काय काय खेळता तुम्ही? किती मजा करता? काय 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 करता? खेळूच नाही शकत का? फक्त लंच टाइमला मॉनिटर असून पण, मी प्रिफेक्ट असून पण. तू प्रिफेक्ट आहेस का मॉनिटर आहेस? प्रिफेक्ट आहेस. मॉनिटरच्या पेक्षा पण येस. येस. मग तू कसं ते ओरडतेस सगळ्यांना स्कूलमध्ये? तू प्रिफेक्ट आहेस तर काय बोलतेस सगळ्यांना, काय सांगतेस? हे इतकं बडबड करत असतात, मी पण करते. मग खूप कानात जातं ना ते, म्हणून मी ओरडून म्हणते की कीप क्वाईट एव्हरीवन. ओ, असं बोलतेस सगळ्यांना तू? हे म्हणून तरी पण ते शांत बसतच नाही. म्हणून आमच्याकडे 4 rows आहेत, 4 बेंच. बरोबर. 4 बेंच नाही आहेत, बेंच खूप आहेत, पण आमच्याकडे 4 बेंचेस आहेत. 1 2 3 4 असे खूप आहेत एका लाईन मध्ये. पण 4 लाईन्स आहेत असं तुला 4 म्हणायचं? लाईन्स. ओके. बरं, आता आपण आपण 4 लाईन बघू तर ते एक रोड, दुसरा रोड आणि तिसरा रोड, 3 दाखवतात ना. मग टीचरनी आम्हाला 3 मॉनिटर केलेत, प्रिफेक्ट आणि 2 मॉनिटर. 2 मॉनिटर एका रूम मध्ये जातात, एकच नाही. एक मॉनिटर एका रूम मध्ये, दुसरा मॉनिटर एका रो मध्ये आणि प्रिफेक्ट एका रो मध्ये. मग तुला स्कूलचा अभ्यास कठीण वाटतं का सेटवरचं सीनचं जे असतं, स्क्रिप्ट असतात ते बायहार्ट करायला त्रास होतो? म्हणजे कठीण काय जातं तुला? अभ्यास कठीण जातो तुला? अभ्यास करणं तुला कठीण. म्हणजे सीन पाठ होतात तुझे, कसे पाठ होतात? कोण करून घेतं पाठ तुझ्याकडून? ते आई करून घेते. आणि मग अभ्यास नाही करून घेते आई? अभ्यास पण करून घेते. मग तुला का कठीण जातं? तुला आवडत नाही अभ्यास करायला? अजिबातच नाही आवडत. आता आपण सिनेमाबद्दल बोलूया. तुझा नाळ सिनेमा आला होता ना, तेव्हा तू खूप एवढी छोटी छोटी होतीस, तू बोलत पण जास्त नव्हतीस. आता खूप बोलतेस. आता आम्हाला बोलावं लागतं, त्रिशा शांत हो ना? मग मला सांग, नाळ सिनेमा तुला कसा मिळाला होता? म्हणजे त्याच्यासाठी तू ऑडिशन दिली होतीस? हो. काय ऑडिशन दिली होतीस? मी पहिल्यांदा वेब सिरीज केली होती, पिठपुराण. मी पहिल्यांदा वेब सिरीज केली होती पिठपुराण म्हणून. मग त्याच्यानंतर मला नाईट मिळालं. पण तू इथे कशी काय आलीस? म्हणजे या सिनेमामध्ये कशी काय घुसलीस? या सिनेमा क्षेत्रात कशी पोहोचलीस? सगळ्यात आधी कोणत्या गोष्टींमुळे तू त्या सिनेमापर्यंत पोहोचलीस? ऑडिशन. बरं, कुठले ऑडिशन्स दिले? काय ऑडिशन दिलेलीस तू? सगळं विसरलीस? बरं, तुला माहिती आहे तू जो आता सिनेमा केलास पुन्हा शिवाजीराजे भोसले, या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? त्यांचा इतिहास तुला माहिती होता? काय माहिती होतं? काय शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुला काय माहिती होतं? थोडंसंच माहिती. थोडंसं सांग. थोडंसं काय माहिती होतं? मुघल आहेत ना, ते आपल्याला त्रास द्यायचे, मग ते त्यांना मारून ना ते आपल्यासाठी खूप काही करायचे. ते देवबापाच्या घरी गेले का माहिती नाही, कारण की ते बेडवर झोपले होते, त्यांना ताप आला होता. बरं, तू प्रमोशन्सच्या वेळेस सगळीकडे जायचीस प्रमोशन करता, तर तू शिवगर्जना बोलायचीस आणि ती शिवगर्जना खूप व्हायरल देखील झाली होती. सो आता आमच्या प्रेक्षकांसाठी शिवगर्जना बोलशील? हो. चालेल, बोल. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, स्वर्ण सिंहासनाधीश्वर, श्री श्री श्रीमंत, श्री श्री श्रीमंत महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. खूप सुंदर, खूप छान. कोणी पाठ करून घेतलं तुझ्याकडून हे? आई. आईने. म्हणून आईला विचारलंस का? बरं, या सिनेमात ना शेतकऱ्यांविषयी देखील माहिती आहे. शेतकऱ्यांविषयी देखील म्हणजे तू शेतकऱ्याच्या मुलीचा रोल केलेला आहेस, भूमिका साकारली आहेस यामध्ये. त्यामुळे तुला माहिती आहे शेतकरी किती कष्ट घेतात. तुला जाणीव आली असेल ना, तू अनुभवलं असेल ना. काय वाटलं तुला? खूप छान वाटलं. नाही पण तू त्या सिनेमामध्ये एक छान वाक्य देखील म्हटलेस, ते तू बोलून दाखवशील आम्हाला? की शेतकऱ्यांनी 5 वर्ष स्वतःसाठीच पिकवलं पाहिजे, हे वाक्य बोललेस ना. हे वाक्य एकदा बोलून दाखव ना आम्हाला. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. मग कळू दे सगळ्यांना की शेतकरी किती महत्त्वाचे असतात. बरोबर. हे तुला माहिती आहे शेतकरी किती महत्त्वाचे असतात? हो हो. काय 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 माहिती आहे तुला, सांग. की ते आपल्यासाठी अन्न पिकवतात. मग आपल्या ताटात अन्न येतं. बरोबर. ते आपण खातो. बरोबर. त्यांना मिळत नाही, ते अन्न पिकवतात ना. बरोबर. यासोबत तुझ्यासोबत काम करताना महेश मांजरेकर सर होते. त्यांना तू आबा म्हणतेस, बरोबर? कसं आहेत महेश सर? खूप छान. तुझी कशी बॉन्डिंग आहे त्यांच्यासोबत? मी त्यांना आबा म्हणते. आणि सेटवर जेव्हा सीन चालू असायचं, माझं नसतं तेव्हा ते खातात ना, तेव्हा ते मला पण हे बोलवतात की थोडं खा म्हणून. मी नको म्हणते तरी ते खाऊ घालतात त्यांच्या हाताने. ते कधी चिडतात तू जर असं ऐकलं नाहीस, हट्टेपणा केलास किंवा एखादा सीन चुकीचा केलास, काय केलास, ते कधी चिडलेत तुझ्यावर? नाही, कधीच नाही. जर सीन चालू असताना मस्ती केली तर एकदा ना मी मस्ती करत होते तेव्हा ओरडले होते. तेव्हा ओरडले होते, बाकी कधी ओरडत नाही. ते तुझ्यासाठी खाऊ घेऊन आलेत कधी? हो, खूप खूप खाऊ आणलंय. सेटवर तुझा सगळ्यात जास्त कोण लाड केला? सिद्धार्थ दादा पण होता. या सिद्धार्थ दादा बरोबर कशी छान बॉन्डिंग होती तुझी? हो. कोण जास्त लाड करायचं सेटवर तुझ्यावर? आबाच. म्हणजे आबा म्हणजे महेश मांजरेकर सर. ती महेश सरांना आबा असं म्हणते. का असं आबा म्हणतेस त्यांना? त्यांनी सांगितलं तुला? नाही. मग तू का असं त्यांना आबा म्हणतेस? मला छान वाटतं. छान वाटतं. त्रिशा, आता आपण ना तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला ना, त्याबद्दल बोलूया. बरं, जेव्हा तुला समजलं की तुला नॅशनल अवॉर्ड मिळतोय, त्यासाठी तुला जेव्हा फोन आला तेव्हा तुझी रिॲक्शन कशी होती? काय वाटलं तुला? मी, माझी आई आणि माझे बाबा आम्ही तिघं नाचलो होतो. नाचले होतं? कसं नाचलं होतं? खूप लक्षात नाही. पण तुला काय वाटलं आतमधून, मनातून काय वाटलं जेव्हा तुला पुरस्कार मिळणार आहे, जेव्हा तुला कळलं तेव्हा तुला काय वाटलं? प्राऊड वाटलं तुला स्वतःला? नाही वाटलं? बरं, जेव्हा आम्ही तुझं टी व्हीवर पाहिलं, जेव्हा पुरस्कार मिळत होता, या सगळ्या गोष्टी जेव्हा न्यूजवर येत होत्या, सगळीकडे व्हायरल होत होत्या, तेव्हा ना तू खूप छान पद्धतीने मस्त छान साडी नेसून गेली होतीस आणि स्टेजवर सुद्धा खूप छान वावरत होतीस. सगळ्यांना छान नमस्कार केलास आणि छानपैकी पुरस्कार घेतलास. कोणी शिकवलं होतं हे सगळं प्रिपरेशन? तुला जायचं, पुरस्कार घ्यायचा, सगळ्यांना नमस्कार करायचं, कोणी शिकवलं होतं? प्रिपरेशन झालं होतं? मग तू स्वतः केलंस? नाही. मग नॅशनल अवॉर्ड मिळायच्या आधी प्रॅक्टिस असतं. हो. की कसं चालणार, कॅमेराच्या मागून जायचं, मग कॅमेराच्या मागून यायचं, सीटवर बसायचं, तसं शिकवलं होतं आम्हाला. अच्छा, तू तसं फॉलो केलंस? हो. वा. आणि छान सुंदर अशी साडी देखील नेसून गेली. कोणाची कल्पना होती साडी नेसून जायची? माझी. तुझीच होती? कलर डिझाईन माझ्या बाबाची होती. अच्छा. बरं, तुला माहिती आहे तिथे आपले बॉलिवूडचे किंग खान, शाहरुख खान देखील होते, राणी मुखर्जी होते, आणि ज्यांच्यासोबत फोटोज काढण्यासाठी लोक तडफडत असतात त्यांच्यासोबत तू फोटो काढलायस, त्यांच्यासोबत 2 मिनटं तू वेळ घालवलायस. कसे आहेत शाहरुखजी? खूप छान. खूप छान. तुला कसं वाटलं तेव्हा? छान वाटलं होतं. आणि त्यांचा आणि माझा बर्थडे एकच दिवस. हो, 2 नोव्हेंबर. तू हे त्यांना सांगितलंस तुझा आणि त्यांचा बर्थडे? मग काय म्हणाले तेव्हा ते? काहीच नाही म्हणले, हसले. हसले ना. बरं, तुझा हिंदी सिनेमा येतो नवाजुद्दीन सिद्दीकींसोबत तू काम करणे, कधी रिलीज होतोय तो सिनेमा? लक्षात नाही. बरं, म्हणजे सांगितलंच नाही अजून. ओके. मग त्यांच्यासोबत तू काम केलंयस, कसे आहे ते? त्यांच्याबरोबर काम करण्याचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आणि त्यांचे सिनेमे पाहिलेस तू? नाही. एकही नाही पाहिलायस? त्यांचा डायलॉग वगैरे येतो तुला? तर मग अशी म्हणाली होतीस की तुला डायलॉग येतो म्हणून?
नाही नाही मजा केली होती ती. मजा केली होती. कसं होतं सेटवर तुला ते हिंदीमध्ये तुला बोलता येतं छान? हिंदी मराठी मिक्स. हिंदी मराठी मिक्स. त्यांच्यासोबत किती वेळ घालवलास? कसे आहेत ते? खूप छान आहेत ते. खूप छान आहेत. बरं, आणि मला असंही कळलंय की तुला आलिया भटसोबत काम करण्याची इच्छा आहे. ओके. का तुला आलिया भट खूप आवडते का? हो, का मला तिच्याबरोबर? आलिया भट खूप आवडतात कारण की मी त्यांचा एक मूवी बघितलं होतं, कोणता? झुमका गिरा रे. त्याचं गाणं खूप आवडतं. बरं, समज तुला आता समज इथे तुझ्या बाजूला आलिया भट बसलेली आहे आणि तू पहिल्यांदाच तिला भेटतेस, तर तू काय गप्पा मारशील तिच्याशी? की मी तुमचा मूवी बघितलं होता, मला तो आवडला आहे आणि मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. काम करायचं असं बोलणार? वा. बरं, तुला अजून मला सांग की अभिनयाव्यतिरिक्त म्हणजे ॲक्टिंग व्यतिरिक्त अजून काय स्पोर्ट्समध्ये कशामध्ये आवड आहे जास्त? स्पोर्ट्स. काय खेळतेस स्पोर्ट्समध्ये तू? आम्हाला शाळेत शिकवलं नाही आहे स्पोर्ट, शिकवलं नाही आहे? फक्त एक्सरसाइज. एक्सरसाइज करते. बरं, तू आणि मला हेही कळलंय की तू स्वामींची देखील भक्त आहेस. म्हणजे ज्या वयात मुलं खेळणं, बाहेर फिरणं, गार्डनमध्ये जाणं या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करतात, तिथे तुला स्वामींची तू भक्त आहेस. तुला त्यांचा मंत्र देखील येतो. का तू काय असं अनुभवलंय स्वामींबाबत? मग तुला का आवडतात स्वामी महाराज? कारण की त्यांचं खूप रूप आहे ना. मग खूप रूप आहे म्हणून. बरं, तुला त्यांचा मंत्र पण येतो ना? बोल ना. निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी भरपाटी शिरे, आतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी, अशक्य शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञे विना काळनाने त्याला, परलोकी हिला भीती तयाला, उगाची भीतोसी भय पडू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्या वीड तू स्वामी भक्त, किती दादिला बोल त्यांनी चाहत, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानाती तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती कदा स्वामी जागे ही हाती. वा, किती छान. कोण पाठांतर करून घेतं? आई. सगळं आईच? हो. आणि बाबा काय करतात? बाबा काय करून घेतात तुझ्याकडून? बाबा. हां. तू बाबांबद्दल काहीच बोलली नाहीस. बाबांबद्दल सांग ना, कसे आहेत बाबा? खूप छान, मला बाबा आवडतात. आणि आई? जास्त सगळ्यात कोण आवडतं, आई का बाबा? बाबा. गिफ्ट्स कोण आणतं जास्त? सरप्राईज वगैरे गिफ्ट्स कोण देतं जास्त? बाबा. बाबाच. आणि आई अभ्यासच घेत असते आणि आई अभ्यास असं सगळं शिकवत असते ना आई. खूप छान छान. अभ्यास नको असतो मला. अभ्यास नको असतो तुला? नाही. तुला बाहेर फिरायला आवडतं? कुठे जायला जास्त आवडतं फिरायला? लंडन. लंडन. जायचंय लंडनला? बरं, आता तू स्वामींबद्दल बोललीस. जेव्हा तू पुरस्कार घेऊन आलीस, जो नॅशनल अवॉर्ड तुला मिळाला, तो स्वामींना दाखवला? स्वामींजवळ घेऊन गेली होतीस? हो. काय मागितलंस आता स्वामींकडे? आता तुझी नेक्स्ट विश काय आहे? नेक्स्ट विश की ते मला भेटावे म्हणून. स्वामी भेटावे? वा. आणि अजून? काही नाही. अजून काही नाही. बरं, मला सांग, आई बापांना तुझी कोणती गोष्ट जास्त आवडत नाही? ते तुला सतत ओरडतात, ही गोष्ट करू नकोस हा त्रिशा, अशी कोणती गोष्ट आहे? अशी कोणती गोष्ट तू करतेस? मस्ती. मस्ती खूप करतेस ना? ती करू नये असं वाटतं ना? मग तू असं प्रॉमिस करतेस मम्माला की नाही, मी आता नाही करणार असं काही? प्रॉमिस करते पण परत तेच करते. परत तेच करते. मग तू ऐकत का नाहीस? ऐकत जा ना. मला मस्ती करायला खूप आवडतं म्हणून. बरं, तुला सांग, आता तू मराठी सिनेमे पाहतेस आपले? नाही पाहत? कोणतेच नाही पाहत? मग समज तुला आता कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल? आपल्या मराठी सिनेसृष्टीत जितके अभिनेते आहेत त्यांच्यावर कोणासोबत काम करायला आवडेल तुला? आबा महेश सरांसोबत. हे सांगितलेस तू महेश सरांना? हो. मग आता तुझा नेक्स्ट प्रोजेक्ट काय आहे? त्यांच्यासोबत नाही, इतरही कोणता? आता काय करणार आहे त्रिशा? अभ्यास करणार आहे का शूटिंग पण करणार आहे? अभ्यास जो नाही आवडत, पण करावं तर लागणार ना. तू बरं, जेव्हा अभ्यास करतेस, एक्झाम्स देतेस, सगळ्या विषयात पास होतेस ना? असं कोणता विषय नाही त्याच्यामध्ये तू फेल झाली आहेस? असं नाही, या सगळ्या विषयात पास होतेस ना? तुझा सगळ्यात आवडता विषय कोणता? मराठी खूप आवडतो. आणि मॅथ्स नाही आवडत? अजिबात नाही.
तुला थेअरी आवडते का प्रॅक्टिकल करायला आवडतं जास्त? प्रॅक्टिकल म्हणजे ऍक्टिव्हिटी. येस, प्रॅक्टिकल आवडतं. स्कूलमध्ये असे जेव्हा फंक्शन्स असतात, डान्स वगैरे तू करतेस? मी पार्टिसिपेट करते, हां. पण डेट्स अवेलेबल नसतात माझे. अरे बापरे! म्हणजे तुला स्कूलमध्ये असे फंक्शनला काही डान्स वगैरे करत नाहीस तू? नाही. मग तू स्कूल आणि शूटिंग हे कसं मॅनेज करतेस दोन्ही? जसं आज केलंस तसं? हो. म्हणजे स्कूल पण तू स्कूलला देखील जातेसच. वा. आता ना आपण छान रॅपिड फायर गेम खेळूया, जे तुला मनापासून तुझी जी इच्छा आहे मगासपासून की रॅपिड फायरसाठी. सो आपण ते रॅपिड फायर क्वेश्चन करूया. पण त्याचे तू जर छान उत्तरं दिलीस ना, तरच तुला मी छान असं माझ्याकडे गिफ्ट आहे जे मी तुला देणार आहे. विचारू प्रश्न तुला? कॅमेरासमोर जास्त मजा येते की शाळेतल्या सुट्टीत? कॅमेरासमोर. ओके. तुला शूटिंग दरम्यान खायला सर्वात काय आवडतं? मँगो. शूटिंग दरम्यान तुला कोणती गोष्ट सगळ्यात इरिटेटिंग वाटते? केस पिल्लावतात तर ते हे होतं. मेकअप. तुला कोणत्या अभिनेत्यासोबत किंवा अभिनेत्रीसोबत एक दिवस काम करायला आवडेल? एक दिवस आलिया भट. ठरलेलंच आहे तिचं उत्तर. आई आणि बाबा दोघांमध्ये तुला जास्त ओरडा कोण करतं आणि का? कोण जास्त ओरडतं? आई. का? मी मस्ती करते म्हणून. तू मोठी झाल्यावर अभिनेत्री व्हायचं आहे की काहीतरी अजून वेगळं करायचं आहे तुला? ॲक्टरच बनायचं आहे. ओके. जर तुला जादूची कांडी मिळाली तर सर्वप्रथम काय करशील? सगळ्यांना उडवणार? मग ते बघणार की पक्षी कसं फ्लाय करतात. बरं. होमवर्क करायला जास्त वेळ लागतो की मेकअप करायला? होमवर्क. आईच्या हातचं जेवण की फास्ट फूड बाहेरचं खायला आवडतं का आईचं हातचं? वा. तुझं जास्त कौतुक कोण करतं? आई, बाबा की डायरेक्टर काका? आबा. ठरलेलंच आहे आमचं. डायरेक्टर काका म्हणजे फक्त आबा, म्हणजेच महेश मांजरेकर सर. हो ना? बरोबर. तू छान उत्तर दिले. सो माझ्याकडून हे म्हणजे आमच्या लोकशाहीकडून तुला हे छानसं गिफ्ट. तुला आवडतात ना चॉकलेट्स? थँक्यू. बरं, आता मला त्रिशा तुला विचारायचं आहे, तुला कोणती गोष्ट करायला आवडत नाही सगळ्यात जास्त? कुठलीच नाही. अभ्यास. फक्त अभ्यासच, बाकी काही नाही? मला सांग, तुला कोणत्या गोष्टी जास्त आवडतात, ह्या गोष्टी तुला करायच्याच आहेत? ॲक्टिंग. बस फक्त ॲक्टिंग आणि ॲक्टिव्हिटीज. पेंटिंग वगैरे तुला करायला आवडतं? हो. ड्रॉइंग करायला आवडतं. काय ड्रॉ करतेस तू? म्हणजे कोणते पेंटिंग केलेस आत्तापर्यंत? केलेस स्कूलमध्ये किंवा घरी असं केलेस पेंटिंग? गणपती बाप्पा. तुला गणपती बाप्पा आवडतो? हो. गणपतीत तुमच्या घरी गणपती बसतो? हो. काय करतेस तेव्हा तू गणपतीत घरी? मी पूजा करते. मी नाही, माझे बाबा आणि आई. बाप्पाला काय आवडतं खायला? बाप्पाला काय आवडतं जास्त खायला? मोदक. तुला आवडतात मोदक? नाही, ते काय म्हणतात फ्लेवरमध्ये येतात ना ते. फ्लेवर कोणता फ्लेवर? चॉकलेट फ्लेवर? स्ट्रॉबेरी फ्लेवर. बरं, खायला मला. आता सांग, जर समज तुला आई बाबांसोबत कुठे बाहेर जायचं असेल फिरायला आणि तुला मस्त रेडी व्हायचं असेल, तर रेडी कोणाला करतं? तू मम्माला करते की मम्मा तुला रेडी करते? आई मला रेडी करते. हां, कारण आत्ताच तू मगाशी म्हणाली होतीस की मी मम्मावर एक्सपेरिमेंट करते मेकअप करण्यासाठी. असं करतेस ना? घरी कर. तुला मेकअप करायला पण आवडतो? हो. आणि तुला भूताची भीती वाटते? हो. आणि समज जर तुला असा एखादा हॉरर मूवी मिळाला काम करायला, तर तू करशील? मला घाबरणार नाहीस तू तिथे? आणि भूत आला तर? भूताला तर काय मारणार? पण तुला असं कोणकोणत्या, म्हणजे तुझ्याशी काय इच्छा आहे की आता तुला मोठ्या पडद्यावर अजून छान सिनेमा मिळावा असं तुला वाटतं? हो. मग त्यासाठी तू आता अजून काय करणार? ॲक्टिंग. त्यासाठी अजून काय करणार? ऑडिशन्स देणार. तुला आत्तापर्यंत तुला सगळ्यात जास्त आवडणारा चित्रपट कोणता आहे? भैरू पहलवान की जय हो. भैरू पहलवान की जय हो. तो खूप आवडला तुला? हो. बरं, सिद्धार्थ दादा पण आहे ना त्या चित्रपटात. तर सिद्धार्थ जाधव म्हणजे खूप एनर्जी, खूप मस्तीखोर. तुझ्याबरोबर अशी मस्ती केली सिद्धार्थ दादाने सेटवर? काय केलंय सांग ना. म्हणजे लुक टेस्ट सांगते. लुक टेस्टला तो विलन आहे. मूवी बघितला असेल तर त्याचा एक डोळा
घाबरणार होता. हो. तर जेव्हा तो सेटवर आला मी घाबरले होते. तो नाचला होता तरी घाबरले होते. मग त्याच्यानंतर एक फोटो काढला. मग पृथ्वी दादाने सांगितलं की खोटा डोळा आहे म्हणून. मग मी फ्रेंडशिप केलं त्याच्याशी आणि मग एक फोटो पण काढला. बरं मला सांग, तू जेव्हा कॅमेरा रोल होतो ना तेव्हा तुला भीती नाही वाटत? म्हणजे नाही. शूटिंगला आता डिरेक्टर काका ॲक्शन असं बोलतात तेव्हा तुला पटपट ते सगळं पाठांतर असताना तू लगेच बोलते. वन टेकमध्ये तुझं शूट होतं? हो. तुला भीती नाही वाटत कॅमेरा नाही. म्हणजे कोणासोबत आपण स्क्रीन शेअर करतोय, आपल्याकडून काहीतरी चुकेल ह्याची कधी भीती वाटली तुला? नाही, मला कधीच नाही? भीतीच नाही वाटत. भीतीच नाही वाटत? मग ते स्क्रिप्ट जी असते ती कोण पाठ करून घेतं तुझ्याकडून? आई, आई बाबा असतात सेटवर? बाबा आणि आई असते. बाबा आणि आई. बरं सेटवर तुला काय काय खायला आवडतं जास्त? मँगो, मँगोज. पण आता मँगोचा सीझन नसेल तेव्हा काय खायचं? स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी कोण आणतं? आई आणते? नाही, मग आईच्या हातचं काय तुला जास्त खायला आवडतं? आई कोणता पदार्थ खूप छान बनवते? पोळी भाजी आणि वरण भात. आणि तू टिफिनला पण हेच घेऊन जाते? हो. बरं तुला बकेट लिस्ट माहिती? नाही. म्हणजे तुला आता पुढे अजून काय अचीव करायचं आहे? स्कूलमध्ये सांगतात ना आपण स्कूलमध्ये त्यासाठी जातो ना अभ्यास करण्यासाठी, पुढे पुढे जाण्यासाठी, पास होऊन पुढे जातो. तर तसंच तुला आता तू या फील्डमध्ये आहेस हां. सो आता अजून तुला पुढे काय करायचं आहे? अशी काय इच्छा आहे तुझी की आता तुला ती बकेट लिस्ट टिक करायची आहे आणि हे मला करायचंच आहे? ॲक्टिंग. तिचं उत्तर ठरलेलंच आहे ॲक्टिंग. बरं दिशा, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तू जी मस्ती करत करत मला उत्तरं दिली आहेस त्यामुळे खूप मस्त वाटलं. तुला मस्त वाटलं? तुला मज्जा आली? मला खूप मजा आली अजून काय आली? तुझ्यासोबत इंटरव्ह्यू द्यायला. मजा आली? परत येणार इंटरव्ह्यू द्यायला? हो, परत येणार ना? परत येणार. तेव्हा तू आबांना घेऊन येणार ना सोबत? महेश सरांना घेऊन येणार ना सोबत? आबांना घेऊन ये. मी सगळ्याच टीमला घेऊन येणार. सगळ्याच टीमला घेऊन. किती छान. खूप मजा आली मला देखील तुझ्यासोबत मला पण. इंटरव्ह्यू करताना आणि खूप धमाल आली आणि आजचा हा चिल्ड्रन्स डेचा दिवस आमच्यासाठी खूप खास केलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तू स्कूलमधून स्कूल कंप्लीट करून इथे आलीस अजिबात न थकता आणि तितक्याच एनर्जीने इथे उड्या मारत मारत इंटरव्ह्यू दिलास त्यासाठी खूप खूप थँक्यू. थँक्यू. तर लोकशाही मराठीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.